कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर परिसरात 5 जूनच्या मध्यरात्री चोरीची गंभीर घटना घडली आहे। रात्री अंदाजे 3 वाजेच्या सुमारास 6 चोरटे पायी येऊन 2 बंद घरं फोडून आणि 2 दुचाकी चोरून फरार झाले। ही संपूर्ण घटना परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला। दोन्ही घरातून किरकोळ मुद्देमाल चोरीला गेलाय। चोरटे पायीच आले होते, मात्र चोरीनंतर ते घटनास्थळी उभ्या असलेल्या 2 दुचाकी चोरून चक्क त्याच गाड्यांवर बसून पोबारा झाले। या चोरट्यांनी चादरीचा वापर केला असल्याचे स्थानिकांच्या चर्चेतून समजले असून या प्रकारामुळे चादर गँग पुन्हा सक्रिय झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू होतं। दरम्यान परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या चोरीचा तपास तात्काळ लावावा, या ठिकाणी घडणारे अवैध धंदे बंद करावेत आणि पालिकेने या ठिकाणी स्ट्रीट लाईट, रस्ते, सर्व सोयी सुविधा द्याव्यात, अन्यथा पोलीस प्रशासन, पालिका प्रशासनाच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं जाईल, असा इशारा ब्रिजलाल नगरच्या रहिवाशांनी दिलाय। तर पोलिसांनी नागरिकांना आपल्या घरांची सुरक्षा बळकट करण्याचं आवाहन केलंय। मी एक ब्रिजलाल मधील रहिवासी बिना विजय भगत। वारंवार होणारे ह्या चोऱ्या, लूट मार ह्या गोष्टीला आता खूप कंटाळलोय। कुठे नसेल असा संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये इतका सुशिक्षित आणि सुंदर सुशोभित एरिया हा ब्रिजलाल बनवलेला आहे, पण ह्याच्यामध्ये आता सिक्युरिटीचा हा प्रकार राहिलेला नाहीये। आमची फक्त प्रशासनाकडे थोडी एवढीच मागणी आहे की ज्यावेळी इथं पोलिसांची गाडी तर येतच नाही, आली 2-3 दिवसांनी एखादी चक्कर येते, ती डेली यावी आणि इथं येताना त्याच्याबरोबर एक महिला पोलीस अधिकारी पण असावी, ज्यामुळे आम्हाला इथल्या महिलांच्या विषयी काही तक्रारी आहेत त्या देता येतील। म्हणजे काल रात्री इथे जेव्हा एक वयस्कर वृद्ध ज्यावेळी रात्री 12:30 वाजता इथे चक्कर टाकत होते, ते चोरी तर झाली, त्या चोरीच्या बरोबर तिथं 3-4 महिला आवरून सवरून बसलेल्या असतात। त्या एका वयस्कर वृद्धाने त्यांना चौकशी केली असता त्या चोरांनी जाता जाता त्या माणसाला देखील काठ्याने मारहाण केलेली आहे। तर इथं जो धंदा चालतोय अवैधकृत धंदे, तुम्ही जर तुमच्या भाषेमध्ये, तर इथं जे चालतात त्याच्याकडे थोडं प्रशासनाने लक्ष घालावं एवढी आमची इच्छा आहे। आणि आम्ही सगळे महिला आहोत, आम्हाला थोडी सिक्युरिटी हवी ना। जर असे जर धंदे घडत असतील तर आम्ही त्याचा निषेध पण करतो आणि ह्याच्यासाठी आम्हाला काहीतरी तिथं येऊन आम्हाला आंदोलन किंवा मोठं काहीतरी निर्णय घेऊन तिथं सीओनच्या तिथे, किंवा आम्हाला म्हणजे आमच्या सगळ्या सिक्युरिटीचे आम्हाला हे सगळं अधिकार हे ते सोडून म्हणजे नियमाच्या पलीकडे जाऊन आम्हाला आंदोलन करावं लागेल तिथे। बस एवढंच मी बोलते। येस नाइन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।